4 वर्षात त्याने 65 स्थळे बघितली, परंतु एकाही ठिकाणी त्याचं लग्न जमेना. कारण फक्त एकच, तो शेती करतोय. लहान असतानाच वडील वारले. मोठा भाऊ या नात्याने लहान भाऊ आणि बहिणीला शिक्षण घेता यावं म्हणून स्वतःचं शैक्षणिक करिअर त्याने सॅक्रिफाईस केलं. लहान भावाला चांगलं शिकवलं तर बहिणीला डॉक्टर केलं आणि तिला चांगल्या घरामध्ये लग्न लावून दिलं. शेतीला काहीतरी जोडधंदा असावा म्हणून त्याने पेट्रोल पंप चालवायला घेतला आणि त्यातूनच त्याची आर्थिक स्थिती मजबूत होत गेली. 7 एकर पाणस्थ जमीन, वर्षाला कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न, घरामध्ये फॉर्च्युनर आहे आणि तुम्हा मुलींना सर्वात जास्त आवडते ती थार, ती सुद्धा आत्ताच त्याने घेतली आहे. परंतु तरी सुद्धा त्याचं लग्न ठरत नाहीये. वय वर्ष आहे 32. मुलगा निर्व्यसनी आहे, गावामध्ये चांगलं नाव आहे आणि गमतीची बाब अशी की त्याला जेव्हा पाहुणे बघायला येतात तेव्हा पाहुणे सुद्धा त्याच्या भावाला पसंत करतात. कारण भावाला 16 लाखांचं पॅकेज आहे आणि तो नोकरी करतो. परंतु हा वर्षाला कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न घेतो, परंतु याला पसंत करत नाहीत कारण तो शेती करतो. माफ करा मला, पण आज एक गोष्ट खरी बोलतो. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण असेल तर फक्त आणि फक्त मुली आणि त्यांच्या घरातल्या लोकांची मानसिकता. मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. स्वतःच्या भावा आणि बहिणीसाठी एक कर्तव्य म्हणून त्याने स्वतःला सॅक्रिफाईस केलं, यामध्ये त्याची काही चूक झाली? विचार करा, जो मुलगा आपल्या भावा आणि बहिणीसाठी एवढं करू शकतो, तुम्ही तर त्याची बायको होणार आहात. तुमच्यासाठी तो काय काय करेल. शेवटी एकच गोष्ट तुम्हाला तळमळीने सांगतो, ज्या दिवशी शेतकरी स्वतःसाठी पिकवायला चालू करेल त्या दिवशी तुम्हाला खऱ्या अर्थाने शेतीची आणि शेतकऱ्याची किंमत कळेल. मग बघू बाहेरील देशातून आयात केलेला भाजीपाला खायला तुम्हाला परवडतोय का.